जिल्ह्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन शासनाने तात्काळ पूर्ण करून अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा जिल्हाभर आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा यशवंत सेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आला आहे। निवडणुकीपूर्वी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला जाईल असे आश्वासन तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा निर्णय निकाली काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते। मात्र 4 वर्ष उलटूनही धनगरांच्या आरक्षणाचा विषय बाजूला पडला ही शोकांतिका आहे। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळायला पाहिजे। विद्यमान मंत्रिमंडळाने हा विषय निकाली काढावा, अन्यथा जिल्ह्यात धनगर समाज रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारतील असा इशारा यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण शिरोळे यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे। आज या ठिकाणी यशवंत सेनेच्या माध्यमातून बागलाण तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातून प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले। खास करून स्वातंत्र्यानंतर धनगर समाज हा शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये असताना सुद्धा राज्यातील सरकारने आजपर्यंत धनगर समाजाला एसटीच्या सवलती दिलेल्या नाहीत। धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळाव्या यासाठी वेळोवेळी यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलने केली। त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षापूर्वी बारामतीमध्ये महाराष्ट्रव्यापी धनगरांचा भव्य मोर्चा झाला। त्या ठिकाणी सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष असताना आले। जर महाराष्ट्रात भाजपा सेनेचे सरकार येत असेल तर आम्ही धनगरांना पहिल्याच कॅबिनेटला आरक्षण देऊ असं जाहीर केलं, परंतु 4.5 वर्ष झाले आज तागायत धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। याच दृष्टिकोनातून समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली असून कोणत्याही क्षणी धनगर समाज आंदोलन छेडेल असा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सगळे कार्यकर्ते उपस्थित झालो। यावेळी उपजिल्हा प्रमुख बारकू ठोंबरे, तालुकाध्यक्ष संपत कांदळकर, उपतालुका प्रमुख बाळासाहेब हिरे, संपर्क प्रमुख निंबा जाधव, सरचिटणीस बापू साळे, निंबा देवकर, संघटक प्रकाश झाडे यांच्यासह भारत काटके, दादा पानसरे, शरद ढेपले, भास्कर ढेपले, लक्ष्मण हिरे, राजू ढेपले, केदा ढेपले, शरद झाडे, निंबा देवकर, काभा शिंदे, अनिल गवळी, गंभा कांदळकर, दादा मुसळे आदींसह समाज बांधव उपस्थित होते।